गोष्टीचं नाव आहे गोडे पाणी. उन्हाळ्याचे दिवस होते आणि दुपारी 2-2:30चा सुमार होता. सगळा महारवाडा शांत होता. 25-30 झोपडी गप्प होती. नेहमी उंच आवाजात बोलणाऱ्या महारणी आपापल्या झोपड्यात बसून काही बाई करीत होत्या. कुणी फाटक्या कपड्यांना दोरे घालीत बसल्या होत्या, कुणी मातेरे निवडीत होत्या, कुणी पोरांना पाजीत होत्या, कुणी एकमेकींच्या डुई पाहत होत्या. बोलणी चालली होती पण हलक्या आवाजात. पोरं टोरं सावलीला बसून मातीने खड्याने खेळत होती. काही बायका कामावर गेल्या होत्या. कुणी गावातल्या शेतकऱ्यांकडे खपली कांडायला, कुणी बामणांची घरं बाहेरून सारवायला, काही रानामाळात गेल्या होत्या, शेरड चारायला, शेणी वेचायला, सरपण गोळा करायला. पुरुष माणसंही कामावर गेली होती. काही बराशीवर गेली होती, कोणी गटारं काढायला गेली होती, कोणी खड्डे खांदायला, कोणी झाडे तोडायला, लाकडं फोडायला, कुणी कुठे आणि कोणी कुठे. ज्यांना ज्यांना कामं मिळाली होती ती माणसं बाहेर पडली होती. जी रिकामी होती ती तक्क्याच्या गार इमारतीत धोतराचे सोगे तोंडावर घेऊन झोपली होती. तक्क्याच्या समोर कडुनिंबाचं भलं मोठं झाड होतं. त्याला मोठा पार होता. 5-6 महार मंडळी तिथे बसली होती. कोणाच्या झोपा झाल्या होत्या आणि कोणाला झोपाही येत नव्हत्या. झाडावर कावळे साळुंक्या बोलत होत्या आणि खाली ही माणसं बोलत होती. लांबार शरीराचा गणामहार निंबाच्या मुळीला उस देऊन गुडघे उभे करून पडला होता. तो म्हणाला, पाण्याची लय अब्द चालली आहे या तळा नाना. यावर काहीतरी इलाज काढला पाहिजे. या उन्हाळ्याचं नदीसनं पाणी आणता आणता आपली लोक झीट येऊन पडायला लागली. उघडा बंब संदीपान गुडघ्याला हातांची मिठी घालून बसला होता. दंडाला सुटलेली खाच हनुवटीने चोळीत तो म्हणाला, अगा परगणा, नदीला तरी पाणी आहे कुठे? एक झरा आपला 10 घागरी भरले की त्याचं पाणी कल्लास होती. मग कापडे धुयाची कुठं आणि आंघोळी करायच्या कुठं? मग आणखी 1-2 बोलले. सर्वांचंच म्हणणं पडलं की यावर काहीतरी इलाज केला पाहिजे. पण हा प्रश्न काही आजचा नव्हता, रोजचा होता. गावाला जवळ पाणीच नव्हतं. नदी चांगली 2 फरलांग दूर होती. पावसाळ्यात तेवढी ती तुफान वाहत असे, पण बाकी नुसतं वाळवंट आणि हिरव्या गार शेवाळा खालून जाणारी उगीच मांडी एवढी धार. आणि उन्हाळ्यात ती आटायची. मग लोक जागोजागी हेळ खांदायचे. थोडासा झरा लागायचा. त्या दोन्ही बुडं काढलेले लाकडी पीप रोवायचे आणि त्या पिपाभोवती पहाटेपासून पाणी भरण्यासाठी लोक पाळी लावून बसायचे. पिण्यापुरते 4 घागरी पाणी आणायचं म्हटले तरी त्यात 4 घंटे जायचे. इतर वापराच्या पाण्यासाठी गावातून घरोघरी अरुंद आड होते. त्यांचं खारं पाणी इतर उपयोगासाठी गावकरी वापरायचे. पण महार मंडळींची फारच अडचण होती. महारवाड्यात आड नव्हता. सगळं पाणी त्यांना नदीचंच आणावं लागेल. उन्हाळ्यात हेळ आटून पाणी फार कमी व्हायचं आणि पाण्याबिना बेडक्या तडफडाव्यात तशी ही माणसं तडफडायची. अन्न वस्त्राची दादात होती ती होतीच, पण भरपूर पाणीही मिळत नव्हतं. हा येताळा नाना हा पार पिकून 15 धोट झालेला म्हातारा होता. त्याच्या गळ्यात पंढरीची माळ होती आणि तो महारवाड्यातला कारभारी होता. छातीवरचे पांढरे केस सोळीत तो सावकाशपणे म्हणाला, अरे दर साल तुम्ही असं बोलता आणि काय करीत मातूर नाही. आड पाहिजे म्हणल्यानं आड कुणी देणार आहे का पाडून तुम्हासनी? 10 जणांनी एक विचार करून आड काढला पाहिजे. ही गोष्ट बाकीच्या मंडळींना लागली. गाणा उंच आवाजात बोलला, बरं नाना, आडाला पाणी लागेलच कशावरनं? मोकळे डबरं काढून त्या जुंदळ भरायचे काय? ते बी नाहीत मिळत आपल्या लोकांसनी. यावर म्हातारा येताळा नानानं सावकाश उत्तर दिले, या फाटे फोडण्याच्या स्वभावानंच आज पतूर काही झालं नाही. गणा, अरे गावात इतकं आड आहेत, तेसनी पाणी आहेच की, मग आपल्या झाडाला लागणार नाही कशावरनं? अगा गावातली लोक बकाका पैका घालतात. यो आपण आणावं कुठनं? आड एक आपण काढू, पण त्याला बांधला पाहिजे, राट बशिवला पाहिजे. यावर संदीपान बोलला, पहिला आड तर होऊ दे गणा तात्या, राटाचं मग बघू म्हणे. आडाला काय उशीर? रोज 10 गडी लागल्या तर 4 दिवसात आड होईल. बरं 10 गडी रोज येताल काय? सांगून बघ. कोणी म्हणेल मला बाराशीवर जायचं आहे, कोणी म्हणेल मला बाजाराला जायचं आहे, कोणाचा हात दुखेल तर कोणाचा उपास आडवा येईल.
अरे आपल्या लोकांची कळ ठाव नाही होय आपल्याला. यावर गणाचा आवाज फारच उंच गेला. अरे मग करतोस कसं? हाय आपण लोक गदाळ, म्हणून काय होणारच नाही म्हणून गप राहायचं होय. नाहीतर काय, नुसतं बोलून काय होणार? वाळूत मुतले फियास ना पाणी. आणि मग इतक्या कळकळीचा आहेस तर तू काही येत नाहीस खांदायला. चल दोघं मिळून खांदू म्हण. मला न तुलाच पाणी पाहिजे आणि समदेशनी नग आहे होय का? तुला आणि मलाच कोरड पडली आहे. पाणी समद्यांना पाहिजे तर समद्यांनी हात लावायला पाहिजे. मग असं तिढ्याचं बोलणं बरंच झालं. गोळच फार झाला आणि बाहेर काहीच आलं नाही. तोवर तक्क्यात झोपलेल्या मंडळींच्या झोपाई झाल्या आणि तंबाखू दाड्याला धरून तीही या बोलण्यात भाग घेऊ लागली. शेवटी यताळा नानाला सगळ्यांनी आग्रह करून ओढले, नाना तू मोर होत असशील तर आम्ही येतो. काय रोजगार बुडाला 4 दिवस तरी आम्ही उपाशी मरत नाही. बऱ्याच जणांनी ही तयारी दाखवली. तेव्हा नाना तयार झाला. स्वतः उभे राहून आडाची खांदणी करून घेण्याची जोखीम त्याने आपल्या म्हाताऱ्या खांद्यावर घेतली आणि आड पाडायच्या बाबतीत तिथे आलेल्या सर्वांचं एकमत झालं. मग एक जवान पोरग म्हणाले, आता वाऱ्यावर बोलली नगत ही, जागा पक्की करा आणि चांगला दीज बघून कुदळ आणा. जागेची नाही म्हटलं तरी पंचायतच होती. कुणा एकाच्या घरापुढे आड पाडून उपयोग नव्हता. सगळ्या महारवाड्याचा आड म्हणजे महारवाड्याबाहेर प्रशस्त जागेत पाहिजे. कारण कपडे धुण्यासाठी, आंघोळी करण्यासाठी पुरल इतकी जागा आसपास पाहिजे. शिवाय या जागी पाणीही लागलं पाहिजे. गणा म्हणाला, माझ्या मनाने ह्या पल्ल्यातल्या वड्याच्या काठाला जर आड घेतला तर पाणी कायम लागल. गाव आणि महारवाडा यांच्यामध्ये तक्क्याला लागूनच एक लहानसा ओढा होता. ओढा म्हणण्यापेक्षा ओघळ म्हणा. तिला फक्त पावसाळ्यात पाणी आणि ते 2-3 दिवसात आटून जाईल. कधी 15-1 दिवस वाहती धार राहिली आहे असं घडत नसे. कारण ही ओघळ अगदी गावा शेजारच्या टेकडीवरूनच येत होती. गणाची कल्पना सगळ्यांना पसंत पडली. त्या जागी महारवाड्याची विहीर झाली तर ते सर्वच दृष्टीने सोयीचं होईल असं सर्वांचं म्हणणं पडलं. तेव्हा सर्वात जुना असा म्हातारा यताळा नाना बोलला, अरे पर लेकरांनू, ती जागा आपली नाही, महारवाड्याची नाही. मग गावठाण काय का ते? हनुवटीला झोले देत म्हाताऱ्यानं खुलासा केला, ती जागा सुकादादा जाधवाच्या हक्कातली आहे. त्याच्या परवानगी बिगर आपल्याला आड घ्यायला येणार नाही. म्हणजे फिरून खोडा आला. पर नाना सुकादादा मेला ना? हो गेला. पण त्याची लेकरं आहे तिकडे धुळे मोर्चापुराकडे. मग गळ्यात काळा कंडा असलेले ते जवान पोरग म्हणाले, ती कशाला येत्यात हाकडं मारायला? 30 वर्ष झाली तकडच आहेत म्हणे ती. नाना एक तू सोडलास तर गावात दुसरे कोणाला ठाऊक सुधीक नसेल ही जागा त्यांची आहे. समधी लोक म्हणतात बगडीच्या आल्याड महारवाड्याचीच हात आहे. डोक्यावरून हात फिरवीत येताळा नाना बोलला, तसं नसते लेकरा, कायदा आहे. काय बी करावं तर ते कायदेशीर करावं. त्यात घोटाळा पुढे येऊ नये इतकं पक्क करावं. सगळे म्हणाले, ही गोष्ट मात्र खरी आहे हा. मग दुपार टळली आणि उन्हं उतरली. तक्क्याकडे बसून चर्चा करणारी मंडळी पांगली. कुणाला घरचं बोलावणं आलं, कुणाला गावाहून हाळी आली, कुणाला रात्रीच्या जेवणाची सोय करायची होती, कोणाला रोजगाराचे थकलेले पैसे वसूल करायचे होते. हळूहळू मंडळी पांगली. यताळा नाना, गणा, संदीपान हे तिघच राहिले. त्यांनाही आता उठायचं होतं. शेवटी गणाने उठून आळस देत विचारले, मग यताळा नाना ठरलं काय? विहिरी संबंधीच्या बोलण्यानंतर आणखी बरीच बोलणी झाली होती. नाना विषय येऊन गेले होते. गणाचा प्रश्न ऐकून म्हातारा म्हणाला, कोणत्या गोष्टीचं? संदीपान म्हणाला, घ्या, रातभर कथा ऐकली आणि सकाळी रामाची सीता कोण? अरे दुसरे कशाचं नाना, आडाचं काय ठरले म्हणून विचारतोय का ना? यावर म्हाताराने दोन्ही गुडघ्यात घेतलेल्या हातांचे तळवे वाजवले आणि वर निंबाकडे बघत म्हटले, आपण 8-16 जण मिळून जाऊ म्हणे उद्या. गावात सुकादादाची भावकी आहे, तिची परवानगी घेऊ म्हणे. मग संदीपान आणि गणा उठले. धोत्राने काचलेल्या कमरा बोटाने सही करीत चालू लागले. म्हाताराने पांडुरंगाचे नाव घेतले, पांडुरंग पांडुरंग, आणि तोही घराकडे निघाला. टक्क्याची इमारत मोकळी झाली. सारवलेल्या जमिनीवरून चिमण्या नाचू लागल्या. सकाळी धारा काढायच्या वेळेला 10-12 महार मंडळी येदू बकूच्या वाड्यात शिरली
आणि चौकाच्या अंगणात घोळामेळानं बसून राहिली. येदू बकू परसदाराच्या आडावर आंघोळ करीत होता. मंडळी आल्याची वर्दी पोरांनी दिली तेव्हा क्षणभर तो विचारात पडला आणि म्हणाला, बसा म्हणू, मी आलो. इतकी मंडळी का आली असावीत याचा अंदाज त्याला लागेना. महार मंडळी आली आहेत त्या अर्थी काही मागणी असलीच पाहिजे एवढे त्या अनुभवी शेतकऱ्याने जाणलं. पण त्यांची मागणी काय असावी हे नेमकं त्याच्या ध्यानात येईन. ते ध्यानात आल्याशिवाय मागणी डावलणं किंवा तिला बगल देणं शक्य नसतं. अशा पवित्र्यासाठी थोडासा सुगावा आधी लागणं सोयीचं होतं. पण तो लागला नव्हता. लगेच बाहेर जाऊन बोलणी न करता काही वेळ काढला तर कदाचित काही समजण्याची शक्यता होती. पोरं अथवा घरातील बायका माणसं यांच्या कानी काही पडलं किंवा त्यांनी आपल्या स्वभावानुसार ते काढून घेतलं तर महार येण्यामागचं कारण कळणं शक्य होत. हा विचार मनात घेऊन येदू बकूने आंघोळीस बराच उशीर घेतला. ओलं धोतर आपटून आपटून नीट धुतलं, व्यवस्थित वाळू घातलं. मग धोतराचा खोचा सोडीत तो घरात आला. अगदी सहज विचारावं तसं त्याने बायकोला विचारलं, का आलीत माणसं? बायको म्हणाली, काय की मी काही विचारलं नाही. पांडा गेला का रानात? मगच गेला की. त्यानं काय बाजोबाची केली नाही महाराजांशी? काय की मला नाही ठावं. येदू बकू बाहेरच्या सोप्याला आला तशी काही जण उठून उभे राहिले आणि म्हणाले, जोहार. बाहेर निघाला काय मालक? होय, तालुक्याला जायचं आहे, जरा काम आहे मामलेदार कचेरीत. का आला होता रे? गणा, संदीपान आणि यताळा नाना सगळ्यांचे पुढे होते. गणा म्हणाला, काय नाही जी, सहजच आलतू. यावर खुंटीवरचा अंगरखा अंगात चढवीत आणि पटक्याचा गुंडाळा भूमीवर उलगडून टाकीत येदू बकून म्हटले, आज वय मला वाटलं गोळा मेळानं आला तेव्हा काय काम काढले काय की. त्या सरशी महारांपैकी काही जणांनी एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं आणि कसंदुसं हसून म्हणाले, कामाशिवाय कशाला जी तुम्हाला त्रास द्यायला यायचं? मग बोला चड्डीशी, मला घाई हाय. संदीपांनी म्हाताऱ्याला खुणावले आणि म्हटले, हा बोल गा यताळा नाना, उगीच आपल्या गोळ्यात त्यांना उशीर नको व्हायला. यताळा नाना बूड उचलून 2 पायांवर बसला आणि खाकरला. हाता शेजारी पडलेले 2-3 खडे आणि चिपाट उचलून त्यानं दरवाजा बाहेर फेकले आणि मग बेताने सुरुवात केली. पाण्याची काही सुई कराल या आशेनं आलतो आम्ही मालक. पाण्या इदमानं त्रास होतोय आम्हा लोकांनी. मागणीचा रोख नेमका कशावर आहे हे येदू बकूच्या अद्याप ध्यानात आले नव्हते. त्यामुळे जो त्याच्या काठावर बसत त्यानं नुसतंच म्हटलं, आता सगळ्या गावाचंच हाल आहेत खरं पाण्याचं, पण त्यातल्या त्यात आमचं जास्ती. का तर आड म्हणा हिर म्हणा नाही. येदू बकू म्हणाला, ती व्हावी हे पटलं. व्हावी पर कशी? सगळ्या महारवाड्यानं काम करावं आणि हिर काढावी. दुसऱ्याच्या तोंडाकडे बघून कुठे असली कामं होतात काय यताळा? अरे आपलं आपणच मेलं पाहिजे. काळ कसा आला इथे बघतोयस नव्ह तू? संदीपांमध्येच बोलला, काळ कसा बी आला तरी आई लेकराला पाजायची राहती का पाटील? ते खरं रे, पर आपली एक गोष्ट सांगितली तुला. भाईजी ते खरंच की, जेला त्याला आपलंच जड झालंय. मग दुसऱ्याचं बघावं कवा? अंगाशी आता कसं बोललास? अरे पहिला काय गेला आता. जे ते माणूस आपल्या पोळीवर तूप कसं पडेल ते बघायला लागले. माझं पोट भरलं म्हणजे झालं. दुसरा उपाशी हाय का त्याने एकादश केली आहे हे कोण बघतंय? का रे ना? होय की जी, पर जितेची खोड मेल्या बिगर सुट्टी आहे का? किती बी कोणी सांगितलंय तर खोड ती खोडच राहणार, ही काय जाणार नाही. कुत्र्याचे शेपाट वाकडं ते वाकडच की जी. इतका वेळ येताना नाना दुरळ्यात बोटे उडीत गप्प ऐकत होता. तो म्हणाला, स्वभाव आहे त्याला काय करता पाटील? अरे कशाचा यताळा स्वभाव घेऊन बसलायस? तुझी माझी सद्दी सरली आता. ही नवी पोरं बघ बाला बा म्हणतात का आता? हे कुणीकडचं बोलणं कुणीकडेच भरकटत चाललं होतं. नित्याचा ओळ घातला जात होता आणि त्यामुळे काळा कंडा गळ्यात घातलेला तो जवान पोरगा संक्रिया मनातल्या मनात तापला होता. मगापासून तो भिंतीला पाठ लावून उभा होता. जवळजवळ घंटा होत आला तरी मूळ बोलणं निघत नव्हतं.
पाटील चराट वळीत होता आणि बाकीची त्याला वाखाच्या बटा पुरवीत होती. ही काय तरा झाली की काय? गणा म्हणाला, पोरांनी जरी बाला बा म्हटलं नाही तरी आपण आपलं सोडावं का? आपण बी ओळख सोडावी का? शेजार पाजार गरीब श्रीमंत आडले नडले बघायला पाहिजे. पण गणाचं बोलणं अर्ध्यावरच तुटलं, कारण संक्रे एकाएकी पुढे आला आणि धीटपणानं यदू बकुला बोलला, आम्ही वाड्याला लागून हिर खांतोय, ती जागा तुमच्या भाऊबंदांची आहे म्हण. आम्ही काय भीक मागत नाही, काय जागेची किंमत असेल ती देतो. खरेदी पत्र होऊ द्या, तुम्ही आपली किंमत सांगा. शंकराच्या या एकदम बोलण्यानं सगळी मंडळी दचकली. क्षणभर येदू बकू सुद्धा गप्प बघत राहिला. मग कुणीतरी म्हटलं, अरे शंकर, तुम्हासनी दम असा नाहीच बघा. पण आता ही मंडळी का आली आहेत हे येदूच्या ध्यानात आलं होतं. ओढ्या काठची जमीन कुणाच्या मालकीची आहे हे त्यालाही माहित नव्हतं. निदान ती त्याची स्वतःची तरी नक्कीच नव्हती. तेव्हा फुकट मोठेपणा घ्यायला काय हरकत नव्हती. घाई घाईनं जागचा उठत येदू बुकू म्हणाला, लेका हिरच पाडायची तर पाडा जा की, त्याला कागद आणि खरेदी कशाला? कुठं मोठ्या जमिनीचा डाग लागून गेलाय तू, कुशाल पाडा हिर जा. येताळा नानानं जमिनीवर डोकं टेकून नमस्कार केला आणि म्हटले, तुमची परवानगी घ्यावी म्हणून आलतो. अरे त्यात परवानगी कशाची? माळावर बोंबलायला पाटलाची परवानगी कशाला? झालं, जाऊ का मी? वयजी वयजी. संतुष्ट होऊन महार मंडळी उठली आणि महारवाड्यात परत आली. आता तिढा असा काही राहिला नव्हता. विहीर पाडायची हे नक्की झालं होतं, जागा कोणती हे ठरलं होतं. आता कुदळी फावडी घ्यायची आणि सुरुवातच करायची. मग त्या दिवशी दिवसभर महारवाड्यात हीच बोलणी बोलली गेली. बाया बापड्या काखेला पोरं घेऊन एकमेकींकडे जाऊन बसल्या आणि हेच बोलल्या, दोडा हिर पाडते ती म्हण तक्क्यापाशी, खरं का? आता आणि खरं खोटं काय त्याच्यामध्ये? अगं सुक्कीरवारी कुदळ हाणणार आहे ती की माणसं. बरं झालं बाई, पाणी झालं जवळच्या जवळ. माझा तर जलम गेला हे पाणी आणता आणता. तुला तर लयच जवळ झाली हिर. घरात भाकरी खाता खाता उठून पाणी पिऊन पुन्हा माघारी जावं. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी कुदळ हाणण्याचा समारंभ झाला. भूमिपूजा झाली आणि चांगल्या हाताळाच्या येताळा नानाने कुदळ मारून मुहूर्त केला. तक्क्याची विहीर, हो विहीरच. प्रथम हाडाचा विचार होता, पण ठरलं की विहीर पाडावी. खांदायला झुपी झाली. नीट घेरा धरून महार लोक डबर खणू लागले. रोज आळीपाळीनं नेटके नेटके गडी खांदायला येत. कधी कधी पोक्त बायका जाणती पोरं आतली माती बाहेर टाकायच्या कामी मदत करीत. काम मोठ्या धूम धडाक्याने सुरू झालं. रोज सकाळी दिवस कासराभर आल्यापासून ते संध्याकाळी दिवस कासराभर राहीपर्यंत कुदळी खोरी चालत. सगळा महारवाडा उत्सुकतेने पाहत होता. आज 2 हात झाली, उद्या 4 हात झाली, अशी भाषा घरोघर बोलली जाईल. रोज महारवाड्यातले हरेक माणूस विहीर बघून जाईल. म्हाताऱ्या बाया आपल्या पोरासनी पाणी घेऊन येत. उन्हाच्या वेळेला पोरं हातातली कुदळ टाकून पाणी पिऊ लागली की त्या त्यांच्या घामेजल्या पाठी पदराने पुशीत. म्हातारी माणसं काम बघत काठावर बसत आणि शाबास रे भादर वार नर असं बोलून तरण्या पोरांना गौरवित. लहान पोरं सकाळी येऊन विहिरीत वाकून वाकून बघत आणि ऊन कडक होईपर्यंत मातीच्या ढिगावर खेळत. सवड होईल तशा तरण्या ताठ्या बायकाही येत, तोंडाला पदर लावून लांबूनच बघत. कामानं दमलेल्या नवऱ्याला वय न गे विचारित. नेहमी कष्टाची सवय असलेले 8-10 महार फार झट्या घेत होते. त्यात संदीपान होता, गणा होता, तो संक्र्या होता. नुसत्या खिस्ताकाशिवाय अंगभर काहीही कपडे न घालता ही मंडळी धसासा कुदळ मारीत. डोईला धोतरांच्या चुंबळी घालून कचाचा कचऱ्याच्या पाट्या टाकीत. घामानं त्यांची अंग निथळत. दोन्ही हाताचे बावटे आणि पायाच्या पिंढऱ्या वरचे वर भरून येत. मग कमरेवर हात ठेवून ते आत उभे राहिल्या विहिरीची उंची बघत आणि थोडा दम खाल्ल्यासारखा करून पुन्हा ताळव्यांवर थुंकी टाकून कुदळ हातात घेत. दुपारी उन्हाचा कहार झाला म्हणजे घटकाभर मातीत रुतलेल्या पाट्या तशाच पडून राहत. कुदळी पावडी तशीच डोक्यावर उभी राहत आणि मंडळी घरोघरी जाऊन भाकर खाऊन येत. आल्या आल्या काम थोडं सैल पडे. असा येताळा नाना काठावर उभा राहून म्हणे, नगा रे गाड्या हो, सैल नका पडू, आवरा आता किती राहिले. अरे शंकर्या, कसली रे तयारी तुझी, नुसतीच का अंगाला काव लावून हिंडायचे. आवरा आवरा.
आणि पुन्हा कामाला जोर चढायचा तो थेट 5-5:30 वाजेपर्यंत. मग दमगीर झालेले काम करी विहिरीच्या काठावर बसून पान तंबाखू खायची आणि अवघडल्या अंगानं घरी जायचे. रात्री भिंती शेजारी पालथं पडून पोरासोरांकडून दुखऱ्या पाठी तुडून घ्यायचे. महारवाड्याचे हे काम मोठ्या धडाक्याने चाललं होतं आणि गावात त्याच्याविषयी कोणालाही काही माहिती नव्हतं. महार मंडळी आपली स्वतःची अशी विहीर पाडीत आहेत या गोष्टीत कोणाला काही विशेष वाटत नव्हतं. पाडीत असतील असं म्हणून जो तो आपला आपला उद्योग बघत होता. काही जण मुळीच बोलत नव्हते आणि काही वाईट बोलत होते. म्हणत होते कशापायी ही महार मरत असतील, त्या जागी का पाणी लागायचं आहे वय, देवळा अडाणी ही लोके. पण इकडे विहीर भराभर खोल जात होती. माती झाली, मुरुम लागला, मुरुम झाला, शाडू लागली, शाडूचा थर झाला आणि कावेचा थर लागला आणि एके दिवशी कुदळी सरशी पडलेलं भोग पाण्यानं डब भरून आलं. पाणी बघितल्या सरशी मंडळींनी जयजयकार केला. पाणी लागल्याची बातमी लगोलग झोपडीत पोहोचली आणि सगळा महारवाडा विहिरीकडे धावला. लोकांनी वाकून वाकून विहिरीत पाहिलं आणि देवाचं नाव घेतलं. यताळा नानाची वाह केली. मग कुणी म्हणालं अगं पाणी जागा कापडानं, पुंजा झाल्याशिवाय मालकानं पाणी बघायचं नसतं. यताळा नानानं बघितलं का? यताळा नाना म्हणाला मी कोण रे लेकरा मालक, हिर सगळ्यांची आहे, सगळे मालक आहेत, कुणाच्या डोळ्याला हात लावावा, बघू द्या पाणी समदेसनी, पर पुंजा मातूर करूया. मग पाण्याची यथासांग पूजा झाली. पाण्याला नवे वस्त्र अर्पण करण्यात आले आणि पुढे खांदत चालू झाली. 2 दिवसातच विहीर पाण्याने भरली. हे निव्वळ शंख पाणी बघून लोक घागरी घेऊन धावले. संदीपान म्हणाला थांबा रे नाना, पहिलं पाणी तुझ्या मुखात पडू दे, मग गाव पिल म्हण. ही गोष्ट नानाने ऐकली आणि तांब्या भरून पाणी वर आणलं. तो नीट खाली बसला आणि नारळाचं पाणी प्यावं तसं त्यानं तांबे तोंडाला लावलं. 4 घोट पिऊन होताच नानाच्या म्हाताऱ्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद उमटला. पुन्हा पुन्हा त्याने 2-2 घोट घेतले. लोक मोठ्या डोळ्यांनी बघत होते. नाना काहीतरी विशेष सांगणार आहे असं त्याच्या तोंडावरून दिसत होतं. पण तो गुळमट साखर पाण्याचे गुटके घेत असल्यासारखा वाटत होता आणि तो काय बोलतो हे ऐकण्यासाठी लोक पुढे पुढे येऊन उभे राहत होते. शेवटी नानानं तांब्या खाली ठेवला आणि हात जोडून म्हटलं पांडुरंगाची कृपा झाली लेकानू, पाणी गोड किर आहे हिरीचं. आणि सर्वांच्या तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडले. गुऱ्हाळावर रसासाठी उडावी तशी गर्दी अद्याप नीट न बांधलेल्या त्या विहिरीभोवती उडाली. महारांनी खांदलेल्या विहिरीला पाणी लागलं यावर गावकऱ्यांचा प्रथम विश्वासच बसला नाही. काही जण मुद्दाम पाहून आले आणि मग सर्वांनाच अचंबा वाटला. हे पाणी गोडे आहे ही बातमी हा हा म्हणता सगळ्या गावभर झाली. संध्याकाळी गाव देवळापाशी जमलं. यताळा महाराज मुद्दाम बोलावणं धाडलं गेलं. यताळा नाना आणि दोघे चौघे भीत आले आणि जोहार घालून गप्प उभे राहिले. लोकांची गडबड चाललीच होती. तुकाराम वाण्याने विचारलं लेकानू हिर काढले म्हणे तुम्ही महारवाड्यात, खरं का? यताळा म्हणाले भाई जी, आणि पाणी रे तिला तरी कमी झाय पेवावानी. नाही जी, आपल्या पायाच्या पुण्याईने पाणी लागले खरं. भाईजी कसलं आहे पाणी, काय बरं आहे का खारच समध्या गावावानी? येताळा नानाला मोठा अपराधासारखं झालं. तो आपला मान खाली घालूनच उभं राहिला. गणाच हलके म्हणाला नाही जी, पाणी गोड आहे. मग पुष्कळ आवाज खवळल्यासारखे उठले. असं कुठे झालंय का? हा महार लबाड बोलते ती. अरे त्यांच्या नादाला काय लागताय, उगा चावटपणा आहे. वावाला खिजवण्याचं बियोत आहे काय रे यताळ्या? कोणी काही बोललं. मग हरिबाबानं मोठ्याने म्हटलं यताळा, गळ्यात माळ आहे तुझ्या, खरं सांग पाणी गोड आहे का खारं? गोड आहे मालक. अन्नाच्या रे पांडुरंगाची आण. ह्या पांढरी मोर खोटं बोलून काय मिळायचं आहे मला? मी स्वतः पाणी 4 वेळा पिऊन बघितलं, ते अगदी गोड आहे. मारुतीची पायरी शिवून सांगतोस का? भाईजी सांगतो, लबाड नाही माझं. अरे तो यताळा नाही लबाड बोलायचं, पण शिव द्या की पायरी, त्याला का पैसे पडतात काय? बरे शिव द्या. मग म्हाताऱ्या यताळा नानानं मारुतीच्या पायरीला हात लावला आणि तो म्हणाला मी खोटं सांगत असेल तर माझी जीभ झडल. ह्यो हनुमंत माझं वाटतुळं करीन.
हिरीचं पाणी म्या पेलेलं आहे आणि ते खारण आहे, गोड आहे. यावर काही वेळ स्तब्धता पसरली आणि मग एकाएकी वाणी जोराने बोलू लागलं. मग लेखांनो तुमच्यावर फिर्याद केली पाहिजे. दुसऱ्याची जागा दांडगाव्याने घेऊन त्यात हिर काढली तुम्ही. ही काय मोगले आहे होय रे? तुम्ही चढ झाला गावाला. गणा म्हणाला, सरकार आम्ही जागा विचारून घेतली आहे, इचारा पाटलास मी. इतका वेळ येदू बकू गप्प होता. तो उंच आवाजात म्हणाला, अरे पर मी कोण जागा देणारा? जागेचा मालक धुळ्याला आणि मी इथे जागा देतो कशी? का मला बी अक्कल नाही होय रे? पर पाटील तुम्ही म्हणाला. अरे पाटील लाख म्हणाला, तुम्हाच नाही आबरून असावी का? ती पोरं परदेशी झाली म्हणून त्यांची जागा बळकवावी का तुम्ही? आणि गावात त्यांचं कोणीच नाही का? हा, लोक फारच संतापले. महाराणाऐवजी ते एकमेकांशीच रागानं बोलू लागले. कोणचं ओरडले, कशाला महारांशी घोळ घालता? ती बदणार नाहीत. सगळे कोर्टात जाऊ म्हणे, तर लागल तो निकाल. कोर्टाचं नाव निघताच महारांना भीती वाटली. संदीपान बोलला, नगाजी मायबाप आम्हाला मारू. अहो तुमच्या पायाचे चेंडू आम्ही. ए भास्कर ते भाऊ बोलले, जा तू, आम्हाला जास्त वाटाघाटी करायच्या नाहीत. जा रे जा संध्या, ऐकू येत नाही का तुला गाण्या? जा. सगळ्या गावानं गर्दी केली आणि भयभीत झालेली महार मंडळी हात पाठीमागे टाकून महारवाड्यात गेली. रात्रभर तक्क्यापुढे बसून मंडळींनी खल केला. याताळा नानाने आपल्या थमाडीत मारून घेतल्या आणि म्हटले, मी म्हातारा गाढावा असून चुकलो, गावाचं इरूत पण घेतलं. संक्रिया म्हणाला, नाना तू काय भीतोस? जाऊ दे देसनी कोर्टात, आपल्या बी लोकांनी विचारणार कोणी आहेच की नाही. आता पहिलं काळ राहिलं नाही, पार पंतप्रधान मोरे जाऊ, तू का मेला आहेस? वरचेवर मान हलवीत म्हातारा म्हणाला, पंतप्रधान राहील मुंबईला, आपल्यासनी हातच दिस काढायचे आहेत लेकरा. अरे जाळामंदी राहून माशाशी वैर कसं करतोस? संदीपान बोलला, आणि संक्रिया हत्ती संघे इटी दांडू खेळायला ताकद आहे का आपणापाशी? कोर्टात पैका लागतो, तो कुणी रे घालायचा? गावात संघ कटला खेळायचं म्हणजे काही चेष्टा आहे वैर? पण मी म्हणतो, येदू बकू एकदम उलटलं कसं? शाप त्याने लबाड सांगितलं, ते कशा पायी? झाला प्रकार अगदीच अनपेक्षित होता, त्यामुळे महार गोंधळून गेले होते. एकीकडून संताप येत होता, काहीतरी करावा आणि गावाचा काटा बसवावा असं वाटत होतं. पण हे करण्याचा मार्ग तर सापडतच नव्हता. एवढे कष्ट करून विहीर काढली आणि आता गावकऱ्यांनी ही भानगड उपस्थित केली होती. सगळा विरस झाला होता. यताळा नाना म्हणाला, गोड पाणी लागून सगळा घोटाळा झाला. पाणी खारच लागलं असतं तर कोणी काय बोललं नसतं. पण आता असं झालं की गावानं खारं पाणी प्यायचं आणि मारवाड्यानं गोड. ही गोष्ट गावकऱ्यांना कशी बरी वाटेल? महाराजांनी एकमेकांकडे बघितलं. एकाएकी गावकरी का उलटले ही गोष्ट आता सगळ्यांच्या ध्यानी आली. मग गणा, यावर आता उपाय काय? मी म्हणतो, सकाळच्या पारी जाऊन समध्यांचं पाय धरावत, फिर्याद करायच्या आत हे केलं पाहिजे. कसं का नाना? आता सगळंच फसलं गड्यानू. काय जरी केलं तरी आता आपण खोलात जाणार हे कायम. मग सकाळी सगळेजण उठून मुख्य गावकऱ्यांच्या घरी गेले. महाराजांनी त्या सर्वांचे पाय धरले, विनवण्या केल्या. महाराज, आम्हावर असं कठीण होऊ नका. गावानं ठरवल्यावर आम्हा लोकांचा काय दम आहे? अहो निस्त्या मुंग्या चिरडल्यावानी तुम्ही आम्हाला चिरडाल. यावर गावकऱ्यांनी महाराज पुष्कळ चिरडलं, आडवं तिडवं बोलून घेतलं आणि तंटा आपसात तोडून घेऊ, कोर्टात जाणार नाही असा शब्द महाराजांना दिला. 4-2 दिवसातच गावकरी जमून निकाल लागला. जे व्हायचं तेच झालं. केल्या कष्टांबद्दल 50 भर रुपये महाराजांच्या हाती ठेवून गोड्या पाण्याची विहीर आपल्या ताब्यात घेतली. आता तक्क्याची विहीर गावकऱ्यांनी नीट बांधून घेतली आहे आणि तिला 2 रहाट लावले आहेत. गावातल्या मराठ्यांच्या, वाण्यांच्या, बामणांच्या बाया विहिरीवरून पाणी नेतात. महारवाड्याच्या बाजूने एक काटेरी तार लावून गावकऱ्यांनी विहीर आपल्या हद्दीत घेतली आहे. ओढ्यातून वाट पाडली आहे. त्या तारेपलीकडे उभ्या राहून महारणी कधी कधी गयावया करीत असतात. ताई मला एक हांडा वाढा हो, काकी मला एक घागर वाढा हो. पण या ओरडीकडे कोणी विशेष लक्ष देत नाही. फारच चिकटी लावली
म्हणजे एखादी बाई घागर शिंदून ती महारणीच्या अंड्यात ओतते. मग अनेक महारणी गलका करून अंडे पुढे करू लागतात. गावातल्या बायका चिडून म्हणतात, यांच्यावर उपकार करायची सुद्धा सोय नाही, काहीतरी ग बाई माणसं. असं चाललंय.